हॅलो स्टुडंट्स, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मी घेऊन आली अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. चला तर आजचा आपला टॉपिक आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स ऑफ ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मधील ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हा पार्ट 1 टॉपिक आहे आजचा आपला. स्टुडंट्स, या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्समध्ये सगळ्यात पहिला मी घेते फिल इन द गॅप्स. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे करंट रेशियो इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश रेशियो. त्याचा आन्सर आहे वर्किंग कॅपिटल रेशियो. करंट रेशियो इज कॉल्ड ॲज वर्किंग कॅपिटल रेशियो. सेकंड आहे लिक्विड असेट आर ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश असेट. मुद्दामून ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात क्विक असेट रेशो, क्विक असेट काढा. पण तुम्ही ज्यावेळेस सोल्युशन केलेलं असतात त्यावेळेस सांगितलं जातं तुम्हाला लिक्विड असेट काढा. तर लिक्विड असेटलाच क्विक असेट असे म्हटलं जातं. म्हणून लिक्विड असेट आर ऑल्सो कॉल्ड ॲज क्विक असेट. थर्ड वन आहे लिक्विड लायबिलिटीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज लायबिलिटीज. कधी कधी पेपर सेटर जो असतो मुद्दामून तुम्हाला पैकीच्या पैकी आउट ऑफ आउट मार्क्स मिळू नयेत म्हणून नवीन नवीन ऑप्शन्स, नवीन नवीन शब्द पेपरमध्ये घालत असतो, ज्यामुळे स्टुडंट गोंधळून जावेत. गोंधळून न जावता व्यवस्थित प्रत्येकाचा डीपमध्ये अभ्यास केला तर तुम्हाला पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार. ऑब्जेक्टिव्हमध्ये लिक्विड लायबिलिटीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज क्विक लायबिलिटीज. कधी कधी पेपरमध्ये लिक्विड लायबिलिटीज कॅल्क्युलेट करा म्हणतात, कधी कधी क्विक लायबिलिटीज करतात. दोन्ही ऑप्शन्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फोर्थ वन इज लिक्विड रेशो इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅश डॅश रेशियो. बघा, लिक्विड रेशियोला दोन स्पेसिफिक नाव आहेत. एक आहे क्विक रेशो और ॲसिड टेस्ट रेशो ऑल्सो. लिक्विड रेशो इज कॉल्ड ॲज क्विक रेशो और ॲसिड टेस्ट रेशो. फिलिंग द गॅप्स किंवा फिलिंग द ब्लँक्स याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येत नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला पैकीचे पैकी मार्क मिळायला खूप प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस हे यूट्यूब चॅनल जर बघत असाल आणि तुम्ही ऑब्जेक्टिव्ह टाईपचे माझे सगळे व्हिडिओज जर बघितले तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला आउट ऑफ आउट मार्क पडायला मदत होईल. त्यामुळे रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलला अजूनही तुम्ही लाईक, सबस्क्राईब अँड शेअर केलं जर नसेल तर लवकरात लवकर करा. आणि हां स्टुडंट्स, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नकात. चला पुढचं आपण बघणार आहोत. इन ग्रॉस प्रॉफिट रेशो द ग्रॉस प्रॉफिट इज रिलेटेड टू. ग्रॉस प्रॉफिट काढताना ग्रॉस प्रॉफिट कशाशी रिलेटेड केलं जातं किंवा कशाने डिवायडेशन केलं जातं तर सेल्सनी डिवायडेशन केलं जातं. जर तुमचा फॉर्म्युला एकदम परफेक्ट असेल तर तुम्ही या फिलिंग द गॅप्सचं किंवा फिलिंग द ब्लँक्सचं उत्तर ॲक्युरेट देऊ शकतात. नेक्स्ट आहे इन नेट प्रॉफिट रेशो द नेट प्रॉफिट इज रिलेटेड टू. नेट प्रॉफिट काढताना नेट प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100 असं केलं जातं, त्यामुळे त्याचा आन्सर आहे सेल्स. थर्ड वन द ग्रॉस प्रॉफिट इज ₹45,000 अँड सेल्स ₹1,50,000. द ग्रॉस प्रॉफिट रेशो इज डॅश डॅश. इथं मी मुद्दामून त्याचं कॅल्क्युलेशन काढून दिलेलं आहे. तुम्हाला पेपरमध्ये वर्किंग नोट कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही द ग्रॉस प्रॉफिट इज ₹45,000 अँड सेल्स ₹1,50,000 अँड देन ग्रॉस प्रॉफिट रेशो इज डॅशच्या समोर त्याचा आन्सर लिहायचं आहे. मी तुम्हाला इथं वर्किंग नोट करून देते.
ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट इंटू 100 डिवायडेड बाय सेल्स. इथे आहे 45,000 ग्रॉस प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय 1,50,000 सेल. मग त्याचा आन्सर आलं 30%. मग तुम्ही फक्त इथं आन्सर 30% लिहिणं गरजेचं आहे. हे वर्किंग नोट तुमच्या लक्षात यावं म्हणून मी इथं दाखवलेली आहे. नेक्स्ट वन, द ग्रॉस प्रॉफिट इज 40,000 अँड ग्रॉस प्रॉफिट रेशो इज 20%. देन सेल्स आर डॅश डॅश. बघा, मागच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट काढायचं होतं, आता काढायचं आपल्याला सेल्स. त्याचा फॉर्म्युला आहे सेल्स इज इक्वल टू 40,000 इंटू 100 डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट इंटू 100 डिवाइड बाय ग्रॉस प्रॉफिट रेशो इज इक्वल टू सेल्स इज 2 लाख. अशा पद्धतीने ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट मधील ऑब्जेक्टिव्ह पार्ट 1 मी आज दाखवलेला आहे. मी होप करते की तुम्हाला माझा हा ऑब्जेक्टिव्हचा टॉपिक लक्षात आला असेल. काही कमेंट असतील तर क्युरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की विचारू शकता, मी त्याचा आन्सर देईन. आणि अजूनही रश्मीज अकाउंटन्सी क्लासेस या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जर केलं नसेल तर लवकरात लवकर करा, कारण मी घेऊन आले आहे अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. थँक्स.